ए चंदे, डोकं पडवून घ्या. काय झालं ग तुला? अहो ताईसाहेब, इकडे आयुष्याचा रंग उडायलाय आणि इथं तुम्ही नका काय रंगवायला सा? एक अशी कानाखाली देऊन गाल रंगवू का तुझा? तू तर त्या मास्तरडीच्या वर म्हणी झाडायलीस की ग. अहो ताईसाहेब, तुम्ही इथं बसून फक्त माझ्यावरच हक्क गाजवा. तिकडे बघा ती मास्तरीन अख्ख्या घरादारावर हक्क गाजवायले. आता काय वाईट वंगाळ बातमी आणली आहेस? सांग पटापटा. अहो ताईसाहेब, ती मास्तरीन सन्निधानी बिझनेस करावा म्हणून साहेबांकडे पैसे मागायला. मग चांगलंय की नाही. आणि तुझ्या सन्नी दादानी बिझनेस जर केला तर तुझ्या तात्याला काय फाळा पडणार आहे वय ग चंदे? अगं उलट तुझा सन्नी दादा बिझनेस करल, ते पैसे घरात आणल, आमासनी देईल ते पैसे, आणि त्या पैशातनं याच्यापेक्षा भारीतलं नेल पॉलिश मागवू बघा मी, ते बी पॅरिस वरनं. अहो ताईसाहेब, कळत कसं नाही व तुम्हासनी? अहो त्यो सन्निधा आत्ताच सारखं वैनी वैनी करत हिंडायलेत माग माग. आणि आता उद्या त्यासनी त्या मास्तरनीमुळे पैसे मिळालं आणि बिझनेस सुरू झाला. पैसे तर लई लांबची गोष्ट, तुमच्याकडे बघणार बी नाही. अहो रानादा तर आत्ताच पाक मुठीत गेल्या मास्तरनीच्या. आता सन्निधा बी त्याच वाटेवर आहे. त्या मास्तरडीचा काय संबंध सूरजला मदत करायचा? आणि ती मामांजीसनी बोललीच कशी? अहो आता तुम्ही इथं नक पॉलिश मध्ये गुंतलाय म्हटल्यावर ती मास्तरीन चांगुलपणा दावायचा एक तरी चान्स सोडेल काय? सूरजला काय बिझनेस जमायचा नाही हे काही कळत नाही बाई त्या मास्तरडीला. अक्कल कुठे गेली तिची? आणि मदतच पाहिजे होती तर ह्यो सूरज त्या मास्तरडीकडे कसं काय गेला बरं? आता ही विचारायची धमक माझ्यात तर नाही. तुमच्यात असेल तर जावा आणि विचारा. हा मग विचारणारच आहे. काय घाबरतो का काय? बर राहू द्या ताईसाहेब, कशाला विचारतायसा? राहू द्या. तसं बी साहेब म्हणल्यात पैसे देणार नाही, आणि साहेब हे बी म्हणल्यात की रानादाच्या नखाची बी सर नाही सन्निदासनी, आणि रानादाच्या जीवावर उड्या मारायला सन्निदा. थोरलं आहेत ना व राणा भाऊजी. आता तूच विचार कर चंदे, घरातल्या घरात असं दोन भावांमध्ये दुजा भाव करणं शोभतोय भाई मामांजीसनी? तर काय वो, बघा की मला तर लई वाईट वाटलं बघा. अव त्या सन्निधाची खरडपट्टी म्हणजे तुमची खरडपट्टी काढलं का झालं बघा मला. काही नाही ग, अब्रू काढून घ्यायची सवयच आहे यासनी. तू आता बघ ग, बघ तू आम्ही कसं जाब विचारतो ते. बरं ताईसाहेब, जरा सवनं गोडी गुलाबानं विचारा, नाहीतर सन्निधा एकदा भडकलं की झालं. तसं बी आजकाल ते बी पाण्यातच बघायला तुम्हासनी. काय म्हणली तू? हा मी तुमच्यासाठी छान द्या. थांब इथंच थांब. सूरज थांब. काय आजकाल आमच्यापेक्षा वहिनी जास्त महत्वाची वाटायली काय तुला? काय झालं? नाही, बिझनेसच करायचा होता तर आम्हाच सांगाय पाहिजे होतं. आम्ही बोललो असतो मामांजीं संगट. ते वहिनी संकट बोलता बोलता इशा निघला, त्याच म्हणल्या मी बोलते म्हणून. बोलता बोलता आम्हाच सांगायचं, आम्ही काय नाही म्हणलो असतो भाई. अगं जाऊ दे की, आता कशाला इशे काढायला लागलीस? आबा काय पैसे देणार आहेत वय मला? माझा बिझनेस सुरू व्हायच्या आधीच डुबला इथं. आता माझ्याच पुढे ते बिझनेस इशे काढू नकोस बघ. बिझनेस गेला खड्ड्यात हे समजा तू आधी आम्हाच का नाही सांगितलं? हे बघ, मला लागल्या भूक. खालीच नाश्त्याचं बघ काहीतरी. नाश्ता गेला खड्ड्यात. आम्ही जो प्रश्न विचारतोय त्याचं उत्तर दे आधी. तू एवढ्याच तेवढं काय करायला लागलीस उगाच? एवढं तेवढं काय माहित नाही हा सूरज आम्हाला. आमचा नवरा आम्हाच सांगायच्या आधी त्या दीड दमडीच्या मास्तरडीला समजा सांगतो म्हणजे काय? हे जिबाला आवर घाल तुझ्या. या घरच्या थोरल्या सुनबाई आणि माझ्या वहिनी आहेत त्या. त्यांच्याबद्दल वाकडे तिकडे बोलायला अजिबात चालणार नाही मला. आणि तेव्हा मास्तरडीला वहिनी वहिनी केलेला आम्ही अजिबात खपून घेणार नाही. राणादा वहिनी वहिनी करतो तेव्हा बरोबर चालतं तुला. तुझ्यासारखी स्वार्थी बाई आयुष्यात बघितली नाही मी. देवा,
हेच ऐकून घ्यायचं राहिलं होतं आता. बायको संकट बोलण्याची हीच रीत आहे काय गायकवाड घराण्याची? तुमचं थोरलं बंधू त्यांच्या बायको संकट कसं बोलतात ते जरा ऐका आणि शिका त्यांच्याकडनं काय तर. राणा तर त्याच्या वहिनीला मान देतो, तसं मी बी माझ्या वहिनीला मान देतो. इथनं पुढे वहिनीला वाकडं तिकडे बोललीस तर जीभ हासडून हातात देईन तुझ्या. सूरज, ताईसाहेब जरा प्रेमानं समजवा सन्नीदासनी, नाहीतर पारच हात न जायचं. तसं बी गेल्या तर जमा आहेत म्हणा. तसं नाही म्हणजे आपण आपला हातपाय मारत राहायचं, बाकी समजा देवावर सोडायचं. देवारा देवा बघ र बाबा आता. मस्तरडीची अक्कल मस्तरडीच्या शाळेत आणि आमचा नवरा आमच्या मुठीत. लई उड्या मारायलाय काय? नाही याचा बिझनेस सुरू होण्याच्या आधी पाण्यात घातला तर नाव बदला आमचं. सूरज, सूरज, अरे जरा काहीतरी खाऊन जा. या घरात काय खाय प्यायची इच्छा राहिली नाही माझी. पर भाऊजी, भाऊजी अहो असं चिडून गेलं ना घरातून की दिवस खराब जातो असं म्हणतात. आणि काय खराब जायचं बाकी आहे वहिनी? तुम्ही लगेच धीर सोडता बर का. आता बिझनेस करायचा म्हणजे धीर हवा का नको? आपण कसा धरू? काहीच करू नको म्हणतात आबा, आणि मग वर्ण म्हणतात बसून खातोय गावभर हिंडतोय. तुम्ही आधी हे विचार डोक्यातून काढून टाका बर. तुम्हाला कोणता बिझनेस करायचा आहे ना त्याचा विचार करा. अहो काय उपयोग, परत नाहीच म्हणणार आहेत आबा. आबांशी मी बोलते. तुम्हाला बिझनेस करायचा आहे ना, करायचंय की. मी तुम्हाला मदत करणार म्हणजे करणार. मी परत नक्की बोलीन आबांशी. अहो खरंच बोला वहिनी. अहो बाकी कुणाचं नाही, पण तुमचं ऐकणार आबा. एक डाव बिझनेस करू द्या म्हणा, तक्रारीला जागा ठेवणार नाही सन्निधा. मी परत नक्की बोलीन आबांशी. आता गेला ना राग? मग आता गोदाक्का म्हणतात ना तसं खाऊन जा जरा. वहिनी अहो तिसऱ्यांदा फोन करायला अहो ते बाहेर भेटल्यावर बिझनेस जरा बोलणार होतो आम्ही. नाश्ता बाहेरच करतो, चालेल ना? हो. प्रेमलतेच्या वाढदिवसाची सोय झाली. आता काय मनात राग नाही म्हणा, फक्त उशीर झालाय म्हणून. येऊ काय? हो. येतो. अंजली, तू करायला लागल्यास ते चांगलं करायला लागल्यास. पर सूरज म्हणजे आळवावरचं पाणी बघ. एका जागेला स्थिर राहायचा नाही तो. पर साहेब म्हणतात तसं त्याचा आधीचा अनुभव लय वाईट आहेत बघ. हाच तर फरक आहे काल आणि आज मध्ये. मला वाटतं आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा. आपण त्यांना असंच वाईट ठरवत राहिलो तर ते अजूनच टोकाला जातील आणि मग त्यांना तिथून आणणं फार अवघड होईल. त्यांना सुधरवण्याची हीच वेळ आहे आपल्याकडे. तुझ्या निमित्तानं माझा सूरज सुधरला तर चांगलंच होईल बघ. रानाला सुधरवलंस तसं सूरजला बी तू ताळ्यावर आणशील. मनाचा वाईट नाही तो, तर बाहेरच्या संगतीनं बिघडतोय. त्यात वहिनी साहेब लक्ष देत नाही त्याच्याकडे. त्याच्यावर विश्वास ठेवणार, त्याला समजून घेणार ह्या घरात कोण बी नाही. मग कधी कधी असा भैसाटल्यासारखा वागतोय. पर आता तू आलीस, काय बी काळजी नाही बघ. तू नक्की माझ्या सूरजला सुधरवशील. भाऊजी नक्की सुधारतील, खात्री आहे मला. आलेच. समजा तुमच्या ध्यानात आहे का हो? काय रे? आपण एकदा खाऊन मध्ये शाळेच्या रस्त्याकडे गेलतो. तुमची गाडी त्या पोरांच्या अंगावर जाता जाता थांबली.
वा तुमचं आणि वहिनींचं केवढ्या जोरात भांडण झालं होतं हो ने अहो द्या हा? डोसक्यावर पडलेस का खाऊ नयेस का हो? नाही त्या गोष्टी कशाला देण्यात आणून द्यालायस अरे वहिनी किती चांगल्या स्वभावाच्या आहेत माहित नव्हतं तुला अहो, मी बी तेच म्हणतोय की तुम्ही एवढी खुन्नस देऊन बी वहिनी तुम्हाला आता बिझनेस करायला मदत करायला लागल्या किती चांगल्या आहेत हो ने आपल्या वहिनी. इथं काय बिझनेस करायचा ह्याचा विचार कर म्हटलं तर तुझं भलतच काहीतरी असतंय मी बी तोच विचार करलोय की ह्यो असा टाळक्याचं मी काय म्हणतोय सनिदा आपल्या थोरल्या वहिनी एवढ्या शिकल्या आपण त्यासनीच विचारलं तर काय बिझनेस करायचा म्हणून. नाही नाही अजिबात नाही अरे आपण मी काहीतरी करायला पाहिजे की आता वहिनी एवढ्या मदत करतात तर त्यांना आपली धडपड दिसेल ना ग वापर की आयडियाची युनिव्हर्सिटी अहो या युनिव्हर्सिटीला सुट्टी पडल्या ना उन्हाळ्याची. तुझ्या सुट्टी पडल्या अरे उद्या काहीतरी वहिनीसनी बिझनेस करून दाखवायला पाहिजे रे सनिदा आपण मळी ऐकली तर वा वा मर्दा इकडे आलास काय परत मूळ पदावर अरे असल्या काय भानगडीत पडणार नाही असा शब्द दिला मी वहिनीला अहो मळी म्हणजे नुसतं हेच नाही हो आजकाल मळीपासून इथे लावून पण बनवतात आणि मोठमोठ्या कंपनीच्या लय मोठ्या मोठ्या ऑर्डर येतात म्हणा. अरे वहिनीने सांगितलंय मोठ्या गोष्टी सुरुवात करायची तर बारक्या गोष्टीपासून करायची सुरुवात काहीतरी बारका बिझनेस बघ की जरा का वडाप करायला वडाप. तुझ्या वडाप करताय अहो, तसं नाही बाहेरने जे पर्यटक येतात की नाही त्यासनी समजा कोल्हापूर दर्शन करायचं हे टुरिंग बिझनेस हो. चांगलं आहे की हा म्हणजे मी ड्रायव्हर होतो आणि तू किन्नर हो हड काहीतरी चांगला बिझनेस बघ चांगला बिझनेस. छंदा शहरात जाऊन माळवं काच काय माळवं. अरे मर्दा आता का टमाटर बिमाटर विकायला बसविणार आहेस काय अरे, जरा काहीतरी जबरदस्त बिझनेस बघ की हो हल्ली माळव्याला शहरात लई किंमत आहे. मला सोडून दुसरं काहीतरी सांग बघ मला काय सूचना झाले. मला बी हिट आलाय मग राहू द्या अरे तू मर्दा इटाचा कारखाना काढला तर चालतंय चालतंय चालतंय. म्हणजे बघ कसं करायचं पण शनिदा इटा तयार करायला माती कुठून आणायची रानादा शेतातली एक पाटी बी इकून येणार नाही. ते बी आहे म्हणा माती म्हणजे आहे म्हणतोय तो मग सॉरी सॉरी नाही ते गडबडीत दरवाजा लावायला विसरलो. जरा तिकडे बघा की ते आज तालमीत पार पिट्ट्यात पडला माझा. दमलात का खूप? मी कुठला दमतोय ते लई दिवसांनी गेलो ना मग तालमीला म्हणून कसर भरून काढत होतो वस्तूच दमलं. आता तुम्ही रोज तालमीला जायचं, तालीम चुकवायची नाही आणि कुस्तीचा सराव नियमितपणे व्हायला हवा. हे तर आहेच म्हणा पण आज काय लक्षच लागलं नाही माझं. का? काही नाही असंच आपलं. असंच कसं? काहीतरी कारण असेल ना? ते लई दिवसांनी गेलो म्हणून झालं असेल असं. तुम्ही लई दिवसांनी गेलात तरी दमला नाही, मग सरावही नीट व्हायला हवा होता ना? काहीतरी कारण असेल. आता हे समजा अंजलीबाईंना कसं समजावून सांगायचं.
नाहीतर मी तुम्हाला आंघोळीलाच नाही जाऊ देणार. अहो एखादी गोष्ट लय लावून धरता बघा तुम्ही. सांगा आता. ते काल रातच्याला तुम्ही पुस्तक वाचत होतात ना हो? ते माझ्या डोळ्यासमोर जायच ना, सारखं तुम्हीच दिसायलाय मला. असं का? अहो काय माहित, या आधी कधी असं झालं नव्हतं, पण काल रातच्याला काय वेगळंच दिसत होता तुम्ही. वेगळ्या म्हणजे चांगली का वाईट? अहो एकदम चांगलं. तुमच्या तोंडावर एक चकाकी होती. ते चंद्राचं तेज होतं का तुमच्या तोंडाचं तेज, तेच कळना झालं मला. नाही नाही, म्हणजे चंद्राचं तेज होतं का तुमच्या चेहऱ्याचं, तेच कळना झालं. असू द्या हो. चेहरा काय आणि तोंड काय एकच ना. हा हे तर आहेच, पण तेच कळना झालं. तुम्ही एवढं एकटक बघत होतात तरी नाही समजलं? नाही मी नाही हो, मी कुठं. आणि मी एकटक बघत असतो तर मला कळलं नसतं वय. हो का? बरं मी जातो आंघोळीला. राणाजी, मला एक विचारायचं होतं. विचारा की. तुम्हाला राग नाही ना येणार? तुमच्यावर कधी राग येईल का मला? तुम्ही विचारा. मला असं वाटतंय आपण सूरज भाऊजींना एक संधी द्यायला हवी. कसले? त्यांच्या मनात काहीतरी बिझनेस करायचा. त्यांना आपण पैशाची मदत केली तर ते करतीलही. खरं सांगू काय, अहो आबांनी लय वेळा सूरजला मदत केली, लय वेळा पैसे बी दिले, पण दर टायमाला सूरजनं काहीतरी घोळ केला. हो, पण म्हणून आपण त्यांना काहीच करू द्यायचं नाही का? अहो सूरजसाठी मला लय काय करू वाटते हो. लहानपणापासून माझा लय जीव आहे त्याच्यावर. आईला शब्द दिलाय, त्याची काळजी घेईन, त्याचा सांभाळ करीन. नाबाच नाही म्हणतायत, मी तरी काय बोलणार. आपण विनंती करून बघूया ना आबांना. आबांना नीट समजावलं तर समजतील. सूरज लाईनीवर येणार असेल तर कोणाला बी विनंत्या करू आपण. तुम्हाला बरोबर वाटतंय ना? मग तुम्हीच बोला की आबासनी. हा पण जरा जपून. तुम्ही काही काळजी करू नका, मी सगळं अगदी व्यवस्थित करेन. तेवढा विश्वास आहे तुमच्यावर. एक विचारायचं होतं. विचारा ना. तुम्हाला राग तर येणार नाही ना? व अजिबात नाही. ते काल काय केलं तुम्ही? कसलं? ते काल तुमच्या चेहऱ्यावर चकाकी होती, सांगा की. उगाच मस्करी करू नका. अहो मस्करी नाही करत मी, सांगा की. काही नाही हो, तुम्ही झोपेत होतात म्हणून वाटलंच. नाही अहो सप्पाई जागा हो तुम्ही. बरं ते वहिनींसारखं सकाळच्याला तुम्ही काय क्रीम बिम लावता काय? मी काही क्रीम बीम लावत नाही. अहो सांगा की काय केलं. तुम्ही आंघोळीला जा बरं, आणि मग शेतावर. काम करायची आहेत का नाहीत, का असंच नुसतं माझ्याकडे बघत बसणार आहात? हा हा? हा हा काय? हा तसंच करायचंय. शेतावर तर जायला पाहिजे, काम बी करायला पाहिजे. मी आंघोळीला जातो, ते आपण सूरजकडे लक्ष द्यायला पाहिजे. जा.
पण ते काल काय केलं तुम्ही